कर्नाटकमध्ये जो तुमच्या मुलीच्या बाबतीत प्रकार घडलेला आहे, काय घटना घडली आणि कशी तुम्हाला माहिती झालेली आहे या घटनेविषयी? काय मागणी असणार आहे तुमची आता? माझं नाव राजश्री राजेंद्र साळुंके, राहणार आम्ही पुण्यामध्ये, जनवाडी जनता वसाहत पुणे 16. माझी मुलगी सायली अक्षय जाधव, तिच्या नवऱ्याने तिला बारामतीमधून म्हणजे देवदर्शनासाठी नेली होती गाणगापूरला. आम्हाला काहीच माहिती नव्हतं. त्याने तिला देवदर्शनासाठी नेली आणि तिथंच मारून टाकली. मग आम्हाला पोलिसांथ्रू हे कळलं, पोलिसांनी आम्हाला सांगितलं. मग आम्ही तिथं गेलं म्हणजे आम्हाला असं सांगितलं की खूपच तिची सिरियस कंडिशन आहे, तिला ICUत ॲडमिट केले. मग आम्हाला तिथं गेल्यानंतर ही गोष्ट सगळी कळली की त्याने असं तिला मारलं वगैरे. त्याची माहिती सर्वात अगोदर कुणाला दिली पोलिसांनी? मी कामावर होते, त्याच्यामुळे ननंदबाई घरी होते. मग त्यांना पोलिसांनी हे केलं, कॉल केला. मग त्यांनी सगळं म्हणजे विचारून घेतलं. त्याची आईसुद्धा बोलली फोनवरती. पण म्हणजे एवढी जर क्रूर घटना होतीये, मग त्याची आई एवढी शांततेत कशी? म्हणजे जर आई वडील त्याच्याबरोबर होते तर त्यांना थोडी पण कशी माणुसकी नाही आहे की जर दुसऱ्याचं लेकरू आहे तर आपण त्याला कसं असं गुरासारखं मारतोय? म्हणजे ही घटना घडली तेव्हा त्यामुळे आई वडील बरोबर होते? आई वडील बरोबर त्या गाडीतच होते. जरा सुद्धा म्हणजे त्यांना तिला मारलं. गेले 3.5 वर्ष पोरगी त्रासात होती. माझं नाव रोहिणी, मी मुलीची आत्या आहे. मी तिला लहानपणापासून सांभाळली. म्हणजे झाली त्या पहिल्या दिवसापासून ती माझ्याच हातावर लहानाची मोठी झाली. शिकायला सुद्धा ती कोल्हापूरमध्येच होती. 15 दिवसात त्यांनी तिची वाट लावली. 16व्या दिवशी लव्ह मॅरेज केलं आळंदीला आणून. आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं. इंस्टावर वगैरे आम्हाला कळलं की त्यांनी लव्ह मॅरेज केले. आम्ही नंतर गेलो त्यांच्याकडं, भेटलो तिला, पण जास्त आम्हाला तिला भेटू दिलं नाही. रात्री दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेला. आम्ही एवढे फोन केले तिला, पण आम्हाला भेटू दिलं नाही त्यांनी. मग सकाळी आम्ही आलो. नंतर मग ती पैसे पाहिजे असले की यायची, फोन करायची. त्यांचं घर बांधायचं म्हणून तो सतत तिला पैशाची मागणी करायचा. मग गाडी घ्यायची, पैसे घ्यायचे. आम्ही कपड्या लत्त्यापासून तिला खायचं असलं तरी ती मला मागायची. आम्ही तिथनं कोल्हापूरमधनं पुण्यातनं तिला सगळं पुरवायचं. चप्पल देखील आम्ही घ्यायचो, माहिती का? दवाखाना वगैरे सगळं सतत पैशासाठी. आणि पोरीवर नाही ते आळ लावले त्यांनी मेल्यानी. आणि बुधवारी घटनेच्या 1 दिवस आधी मी बँकेत जाते म्हणून माझ्याच फोनवर त्यांनी फोन केला आणि म्हणे सायली कुठे? तर मी म्हटलं झोपली आहे. तिला सांगा की म्हणे नाही का जे झालं गेलं तर सोड आणि ये म्हणून. तर ती काय बोललीच नाही त्याच्याबरोबर. परत त्यांचं काय SMS वगैरे बोलणं झालं मला माहीत नाही सर. आणि ती बँकेत जातो म्हणून जी गेली, मी दवाखान्यात गेले रुटीनला आणि ती गेली. आणि गुरुवारी 4 वाजता त्यांनी घेऊन गेला आणि तिला त्यांनी मारली. व्हिडिओ वगैरे सगळे आहेत. आम्हाला बॉडीसुद्धा आणता आली नाही सर. म्हणजे इतकी मी बदनशिबी ठरले माहिती का? मला हातसुद्धा नाही लावता आला तिला. तुमची काय मागणी असणार आहे? त्याला फाशी व्हायला पाहिजे. जर तो असा सुटला तर 1-2 वर्षांनी परत दुसरं कुणाची तरी लग्न करणार. तिलाही तो असाच वागवणार ना. आदल्या दिवशी मंगळवारी तिच्या आई वडिलांनी त्याला सोडून आणलेलं. इथं की रिक्षा किंवा काहीतरी भांडणं झाली, त्याला सोडून आणले. त्याच्या आधी तो 2 महिने चौकीत होता. अटक कशाबद्दल होता आम्हाला काहीच माहिती नाही, पण तो जेलमध्ये होता. तुमची काय मागणी आहे आता? त्याला फाशी व्हायला पाहिजे. कमीत कमी दुसरी तरी लेकरू वाचेल. जर त्याने असंच जर करत राहिला तर त्याला ती सवयच लागून जाणार ना. माझ्या आई मुलीला न्याय पाहिजे सर मला. आणि एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा तिचे, इतकं कूर मारून, इतकं नीच पातळीवर असतं माणूस की जीव गेलेला बघतो म्हणजे हा माणूस म्हणायचं का? ही घटना घडली, त्याच्या आई वडील बरोबर त्या मुलाच्या. हो. तुमचं काय त्याच्या आई वडिलांबरोबर काय बोलणं झालं का कधी? आता घटना झाल्यानंतर? घटना झाल्यानंतर पोलीस चौकीतनं मी ज्यांचा फोन आला ना त्यांना म्हटलं की तिथं ती कोण आहे का त्यांच्याकडचं? तर त्या म्हणाले की त्याची आई आहे म्हणून. मी बोलले, मी रेकॉर्ड करून घेतलेलं. इतकी नॉर्मल. जर आपला मुलगा एखाद्याच्या मुलीचा खून करतो आणि ती बाई किती घाबरायला पाहिजे. नॉर्मल बोलत होती ती माझ्याशी. माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला मी ऐकवते. म्हणजे त्यांना काही नाही म्हटलं, ठरवूनच केलं असणार ना हे सगळं. मुलीच्या बाबतीत हा दुर्दैवी प्रकार घडलाय, काय मत आहे तुमचं? काय वाटतंय? तुम्हाला माहिती होतं का आपल्या मुलीला त्रास होतोय वगैरे? त्रास होतो म्हणजे मी वरच्यावर मी बारामतीला यायचो. पुण्यावरून बारामतीला आल्यानंतर नाही का ती मला भेटायची, पण ती मला सांगत नव्हती
की मला असा त्रास होतो तसं नाही. ते आईला आणि आत्याला सांगायचे की असं त्रास होतो मला, ते मारतात हे करतात. आत्ता पाडव्या दिवशी पण खूप लाता बुक्क्या घातल्या. ते लाता बुक्क्या घातल्यानंतर ना मग ताई मग कोल्हापूरवरून आली, म्हणजे माझी मोठी बहीण ती कोल्हापूरवरून आणली. आम्ही पुण्यावरनं डायरेक्ट इकडं आलो, बारामतीला आलो. पण त्यांना बोललो तुम्ही असं मारायचं का, एखादं जनावराला सुद्धा नाही का मारताना विचार करतं, पण ते तसं नाही आहे. तो डायरेक्ट लाता बुक्क्या वगैरे अशा मारायच्या. आणि असं पत्र्याच्या ते घर आहे, ते पत्र फाटला, त्याने अशी जी लात घातली ती पत्रात गेली, ते डायरेक्ट आतमध्ये. तिथनं तिला बाहेर काढलं. परत नंतरनं परत मारायला सुरुवात केली. मारल्यानंतरनं मग आम्ही तिकडे गेल्यानंतरनं मग ते म्हणले पप्पा मला इथं नाही राहायचं आता, मला डायरेक्ट पुण्याला तर नाही तर कोल्हापूरला तरी घेऊन चला. म्हणलं ठीक आहे. मग त्याला बोललो, म्हणलं काय रे बाबा, आम्ही नाही का, मी पण लव्ह मॅरेजच केलेलं आहे ना. आज माझ्या लग्नाला 26 वर्ष होत आले, पण मी असं कधीच नाही. त्या 26 वर्षात एकदाच एक कंटाळीत मारलेली होती, त्याच्यानंतर तिला मारलेलं नाही आहे. आणि हा एवढ्या 3.5 वर्षात सारखं मारहाण मारहाण मारहाण, पैसे आण, घर बांधायचं, गाडी घ्यायची, गाडीत फिरू, ह्याला काय अर्थ आहे का? हां, एवढी क्रूर पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली, नेमकं कारण वाटतंय तुम्हाला? कारण म्हणजे पैसे आहेच. घर बांधायला पैसे पाहिजे, गाडी बांधायला गाडी घ्यायला पैसे पाहिजे, हेच. त्यांनी देखील आरोप केलेला आहे की बाह्य संबंध होते असं त्यांचं म्हणणं आहे. हे शक्यच नाही आहे. तुम्ही पुण्यात पण विचारा, बारामतीत पण विचारा, हे शक्यच नाही आहे. कारण माझी मुलगी कोल्हापूरच्या घरी जरी होती तरी पण ती घराच्या बाहेर नसायची. बारामतीच्या आपलं इथं पण बारामतीत ती फक्त एक लेडी आहे, तिला खायला प्यायला नसायचं, तर त्या लेडीच्या घरात जाऊन खायची वगैरे. आता काय तुमची मागणी असणार आहे? आमची मागणी म्हणजे एकच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे.